तर आज आपण बनवणार आहोत डाळ भट्टी. तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात? आमच्याकडे तर डाळ भट्टीच म्हणतात. कोणी कोणी डाळ भाटी सुद्धा म्हणतं. पण मला तरी असं वाटतं, की डाळ भाटी ही थोडीशी वेगळी असते. तर असो म्हणायला काही का म्हणणार, पण खायला तर नाही खूपच छान लागते. तर सगळ्यात आधी ना मी इथं डाळ शिजवण्यासाठी घेतलेली आहे आणि मी डाळीमध्ये 2 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत सेम क्वांटिटीमध्ये. आणि त्या कोणत्या? तर मुगाची डाळ आणि मसूरची डाळ. आणि आता मुगाची जी डाळ आहे ना ती आमची घरचीच आहे. त्यामुळे त्याला थोडंसं साल त्याचं राहिलेलं आहे. तर आता डाळ घरची जरी असली ना तरी पण आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी आधी स्वच्छ 2-3 पाण्याने डाळी धुवून घेतल्या आणि त्यानंतर कुकरला लावून घेतल्या. आता जोपर्यंत डाळ शिजते ना तोपर्यंत आपण भट्टीचं पीठ मळून घेणार आहोत. तर सर्वात आधी तर गव्हाचं 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी मोठाला रवा घेतलेला आहे. त्यानंतर खूप सारा असा ओवा घेतलेला आहे. हातावरती छान चोळून त्याच्यामध्ये टाकायचा आहे. 2 मोठे चमचे दही घातलं, हळद घातली, जिरे घातले, खायचा सोडा घातला, चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर 2 मोठे चमचे तेल घातलं आणि छान ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करायचा आहे आणि त्यानंतर ना थोडं-थोडं पाणी टाकून त्याला आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ ना आपल्याला जास्त लूज नाही करायचं. चपातीचं जसं पीठ असतं ना त्यापेक्षाही आपल्याला टाईट करायचं आहे. खूप मळून घ्यायचं आहे कमी पाण्यामध्ये छान असं मळून घ्यायचं आणि छान असा गोळा करायचा आणि 10 ते 15 मिनिटासाठी ना याला असं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत ते पीठ छान भिजतं. आणि आपल्याला इथं पीठ तयार करेपर्यंत ना आपली डाळ पण छान शिजलेली आहे. तर आता जोपर्यंत पीठ थोडंसं भिजतंय तोपर्यंत आपण डाळ बनवायला घेऊ. तर सर्वात आधी तर इथे आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे. आता हा नॉर्मल आहे. गरम तेलामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे. त्यानंतर लसूण घालायचा थोडासा ठेचून आणि त्यानंतर लाल मिरची असेल तर ती घालायची. त्यानंतर मी टोमॅटो घातलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आधी आणि ते व्यवस्थित परतून घेतलं 2-3 मिनिटासाठी. आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला. फक्त मसाल्यांमध्ये ना मी फक्त कांदा लसूण मसालाच घातला. मसाला घातल्यानंतर परत मिनिटभर एकदा परतून घेतलं आणि त्यानंतर डाळ घातली आणि आपल्याला लागल तितकं पाणी घातलं आणि त्यानंतर परत चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि छान कमी गॅसवरती डाळाला उकळी येण्यासाठी ठेवून दिलं. डाळ होतीये तोपर्यंत आपलं पीठ इथं आपण घेतलेलं आहे आणि इथे ना याचे छान असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आधी सगळे. आता मी ना 2-3 पद्धतीने बनवते पण त्यातलीच मी तुम्हाला इथे एक पद्धत दाखवलेली आहे आणि सगळ्यांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर बघा सगळ्यात आधी तर मी इथे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि त्यानंतर या पद्धतीने सगळ्या ते गोळ्यांच्या ना आपल्याला अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि 4-4 इथं मी पुऱ्या एकावरती एक ठेवलेल्या आहेत आणि त्याला असं गोल करून घेतलेलं आहे आणि त्याच्या कडा आहेत ना छान अशा चिटकून घ्यायच्या. आणि त्यानंतर ना आपल्याला हे बघा इथं मी सगळं बनवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं उकळत्या पाण्यावरती तुम्ही कोणतीही जाळी ठेवू शकता. जाळीला थोडंसं तेल लावायचं म्हणजे ते खाली चिटकू नये आणि त्यानंतर ना हे आपल्याला त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि छान ते ना शिजवून घ्यायचं. हे बघा त्याला 15 ते 20 मिनिट लागतात चांगलं शिजवण्यासाठी. चांगलं शिजलं की त्याच्या या पद्धतीने ना आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तळून घ्यायचं आहे. आणि आता याची दुसरी एक पद्धत म्हणजे ना जे मी आधी गोळे बनवले होते ना चपाती लाटायच्या आधी तर ते गोळे ना डायरेक्ट उकळत्या पाण्यामध्ये टाकले ना तरीही चालतं किंवा ते सेम गोळे न लाटता आणि न असं राऊंड करताना डायरेक्ट ते चाळणीमध्ये ठेवले ना आणि त्याला जरी वाफ देऊन घेतली ना तरी पण चालतं. तर बघा आता इथं मी सगळं कट करून घेतलेलं आहे आणि याच्या ना खूप छान लेअर पडतात म्हणून मला या पद्धतीने आवडतात आणि खूप खुसखुशीत होतात. तर एकदम मीडियम गॅसवर ना आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. एकदम फुल गॅसवरती नाही तळायचं कारण मग ते वरतून तर आपल्याला दिसतात तळलेल्यासारखे पण मध्ये ना ते कच्चेच राहतात. त्यामुळे मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचे लेअर किती छान दिसत आहे. त्यामुळे मला ना ही पद्धत आवडते. हे थोडं पातळ असतं ना त्यामुळे मध्येपर्यंत छान हे तळून जातं. तर अशा याच पद्धतीने ना आपण सगळं तळून घेऊयात. आणि हे तळून घेऊन ना छान असं टिश्यूवरती टाकायचं म्हणजे जास्त तेलकट होत नाही. तसं तर असंही जास्त तेलकट होत नाहीत पण थोडंफार तेल असेल तर त्यामुळे टिश्यूवरती टाकायचं. तर तोपर्यंत आपली डाळ ही झाली आणि बघा इथे छान आपली भट्टी तयार आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात मग अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.